नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। इयमत्र अश्वती आदौ प्रमुखाः वार्ताः। नवमासस्य प्रतीक्षायै विरामः। सुनीता विलियम्स् बुच् विल्मोर् च पृथ्वीं प्रत्यागतौ। बहिराकाशयानं भारतीयसमयपरिधौ प्रातः 7:23 भूमिं प्राप्तं। यात्रिकचतुष्कमपि सुरक्षितं भवति। सुनीता विलियम्स् भारतं प्रत्यागमिष्यति इति बान्धवाः। सुनीतायाः भारतसन्दर्शनं प्रधानमन्त्रिणः क्षणानुसारम्। आर्एस्एस् संस्थायाः अखिलभारतीयप्रतिनिधिसभा बेङ्गलूरुदेशे मार्च् मासस्य 21 दिनाङ्कतः 23 दिनाङ्कपर्यन्तं संघस्य शताब्दी आघोषं भवति। मुख्य अजेण्डा प्रचरणकार्यक्रमाः कर्मपद्धतयः च मुख्यचर्चाविषयः भवति इति अखिलभारतीयप्रचार प्रमुख सुनील अम्बेडकर। कुम्भमेला पर्वाचरणे महामण्डलेश्वर इति नाम्नि अवरोधित स्वामी आनन्दवनाय स्वीकार वेदिकां निषिध्य कोच्चि देवस्वं विभागः वडक्कुंनाथ मन्दिरस्य श्रीमूलस्थाने आसीत् स्वागतप्रक्रमः। प्रतिषेधाचरणे सन्ति हैन्दवसंस्थाः। प्रधानमन्त्रिणः नयतन्त्रज्ञानं प्रशंस्य शशि तरूर्। एकस्मिन्नेव वेलायां रष्या राष्ट्राय तथा यूक्रेन राष्ट्राय च प्रियकरः भवति प्रधानमन्त्री। विश्वशान्तिं संस्थापयितुम् अनेन आचरणेन भारताय साध्यं भवति इति च शशि तरूर् अवदत्। वार्ताः विस्तरेण। जम्मूकश्मीरे व्यापकपरिशोधनां कृत्वा एन्ऐए 12 स्थाने एव प्रातः प्रारभ्य सेनावृन्दस्य नेतृत्वे परिशोधनां कृतवन्तः। पाक् राष्ट्रम् आधारीकृत आतङ्कवाद संस्थानां कार्यकरणम्, अनधिकृतरीत्या आतङ्कवादीनां भारतप्रवेशः इत्यादि विषये पञ्जीकृत न्यायविचारणायामासीत् परिशोधना। जम्मूकाश्मीरे 12 स्थानेषु अद्य प्रातः आरभ्य देशीयान्वेषणविभागेन परिशोधना कृता। सैन्यस्य उत्तमसुरक्षायाम् आसीत् अयं प्रक्रमः। जैशे मोहम्मद, लश्कर ए तोयबा इत्यादि पाक् केन्द्रीकृत भीकरसङ्घटनानां प्रवर्तनम् अनुबन्धि 2024-तमवर्षस्य ऑक्टोबर् मासे पञ्जीकृतविषये भवति इयं परिशोधना। आतङ्कवादप्रक्रमाय साമ്പത്തികസഹായം, आतङ्कवादिभ्यः वासस्थानं, भक्षणम् इत्यादि सौकर्यं कृता विषये सम्बन्धि अन्वेषणम् आसीत् प्रवर्तितम्। पाक्चर् नामक संघटना ISI विभागस्य सहायेन भीकराः सीमाप्रदेशम् उल्लङ्घ्य अन्तः समागतः आगतेभ्यः प्रादेशिकस्तरात् सहायं प्राप्तमस्ति इत्यपि IB विभागस्य सूचनायाः अडिस्थाने NIA दलेन पञ्जीकृतविषये आसीत् अन्वेषणम्। निरोधित आतङ्कवाद संघटनानां प्रवर्तनं गौरवरीत्या निरीक्षणं क्रियते। तद्वत् काश्मीरस्थाने युवजनानां रिक्रूट्मेण्ट् अपि न चलति। इत्यस्मिन् अवसरे नामयुक्त नामरहित एकोपनसमितीनां रूपीकरणं कृत्वा आतङ्कवाद प्रवर्तनाय सहायं दीयते इति अन्वेषणविभागेन दृष्टम् आसीत्। आतङ्कवादिभ्यः तद्वत् आतङ्कवादीजनानां सहायं क्रियमाणः इत्येतेभ्यः गौरवतरं प्रक्रमं स्वीकर्तुं जम्मूकाश्मीरस्थ सुरक्षा अवलोकनमेलने आभ्यन्तरमन्त्रिणा अमित शाह वर्येण निर्दिष्टम् आसीत्। वार्तादलं जനം। ആശാ വർക്കർമാർ പ്രതികരിക്കുകയാണ് തത്സമയ ദൃശ്യങ്ങളിലേക്ക്. മന്ത്രി വളരെ പ്ലീസിംഗ് ആയിരുന്നു. നിങ്ങളത് ഉൾക്കൊണ്ട് പിരിഞ്ഞു പോകണം എന്നുള്ളതാണ്. ഇല്ല, ഞങ്ങൾ പറഞ്ഞതൊക്കെ കേട്ടു. അതെല്ലാം കേട്ടതിന് ശേഷം മന്ത്രിക്ക് താല്പര്യമുള്ള കാര്യങ്ങളിൽ മാത്രമാണ് ചർച്ച എന്ന പേരിൽ സംസാരിച്ചത്. ഞങ്ങൾ ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് ഓർമ്മിപ്പിച്ചു ഞങ്ങളുടെ ഡിമാൻഡുകൾ ഇതാണെന്ന്. പക്ഷെ അതിനകത്തൊന്നും തരാൻ നിസ്സഹായരാണ്. മന്ത്രിയുടെ താല്പര്യം ഒരു ചർച്ച വിളിച്ചു, അത്രയും. നിരാഹാരത്തിന് മുൻപ് ഒരു ചർച്ച വേണമായിരുന്നു. അല്ലെങ്കിൽ ആളുകൾ വിചാരിക്കൂലേ ആരോഗ്യമന്ത്രി പെണ്ണായിട്ട് ഇതുവരെയും ഒരു ചർച്ചയ്ക്ക് വിളിച്ചില്ലല്ലോ എന്ന് വിചാരിക്കത്തില്ലേ? അതിന്റെ പേരിന് വേണ്ടി മാത്രം പ്രശ്നം ഇവിടെ സമരിക്കുന്ന മാത്രമല്ലല്ലോ, ഞങ്ങളെ ആരോഗ്യ സംവിധാനം താളം തെറ്റിയല്ലേ നമ്മുടെ പ്രാദേശികമായിട്ട് ഉൾപ്പെടെ. അതൊക്കെ ചർച്ച ചെയ്തു. അത് അവർക്കറിയാമല്ലോ. അവർ പറഞ്ഞു നിങ്ങൾ ഓരോ പ്രാവശ്യവും നിങ്ങൾ ഈ ആരോഗ്യ സംവിധാനത്തിൽ നിങ്ങൾ എന്താ പോരായ്മയുണ്ടെന്ന് മന്ത്രി പറഞ്ഞു കഴിഞ്ഞു. മന്ത്രി പറഞ്ഞത് സാമ്പത്തിക പരാധീനത കേൾപ്പിക്കാനാണ് ഞങ്ങളെ വിളിച്ചത്. ചർച്ച നടത്തി, ചർച്ചയ്ക്ക് വേണ്ടി ചർച്ച. അതെ, മറ്റു വേറൊന്നുമില്ല. ഇല്ല.
ഇതായിരുന്നു നിലപാട്. അതായത് സമരം സംസ്കൃത വാർത്തകളിലേക്ക് തിരികെ പോകാം. നവമാസസ്യ പ്രതീക്ഷാयै വിരാമः. സുനിത വില്യംസ് भुज् विल्मोर्च पृथ्वीं प्रत्यागतो. बहिराकाशयानं भारतीय समयपरिधौ प्रातः 7:20 भूमिं प्राप्तं. यात्रिकचतुष्कमपि सुरक्षितं भवति. समुद्रं समागत्य सुरक्षा निरीक्षणात् परं कोस्ट गार्ड समुद्रसैनिक विभागस्य नौका परीक्षणयानस्य समीपम् आगत्य पाशम् उपयुज्य बन्धनं कृत्वा यन्त्रनौकायाः समीपम् आनयत्. किञ्चित् समयस्य प्रतीक्षायाः परं बहिराकाशयात्रिकः एकैकः इव बहिः समागतः. प्रथमं निक् हेड्, द्वितीयम् अलेक्साण्डर् गोर्बनौ, पश्चात् सुनिता विलियम्स्, परं भुज् विल्मोर् च पेडकात् बहिर् आगतवन्तः आसन्. बहिराकाशयात्रिकान् अधिकपरिशोधनार्थं वैद्यकीयकेन्द्रं प्रति परिवर्तितवन्तः. नवमासेभ्यः पूर्वं 6 दिनस्य बहिराकाशयात्रायै प्रस्थितवती सुनिता विलियम्स् पेडकस्य साङ्केतिकदोषेण बहिराकाशस्थाने बन्धिता इव अभवत्. बहिराकाशे सस्यस्य अङ्कुरवर्धनं मिलित्वा विविधपरीक्षणायै सुनिता विलियम्स् सम्कं च कृतवन्तः आसन्. बृहत्तमं दौत्यम् उत्तमरीत्या पूर्णं कृतस्य आघोषमस्ति अद्य. वैज्ञानिकवार्तादलं जनम्. യുക്രൈൻ രാഷ്ട്രേണ സാകം പ്രചലിते യുദ്ധാചരണേ പൂർണ്ണരീത്या भूषुण्डिप्रयोगनिरासनं न अङ्गीकरोति इति रष्या राष्ट्रपति व्लाडिमिर् पुटिन्. യുക്രൈനस्य ऊर्जोत्पादनकेन्द्राणाम् उपरि न आक्रमिष्यति इति ट्रम्पेन साकं प्रवृत्ते दूरवाणीभाषणे पुटिन् निर्देशं स्वीकृतमासीत्. യുക്രൈനായ वैदेशिकसेना साहाय्यं स्थगयति चेत् भूषुण्डिप्रयोगनिरासनम् अङ्गीकरिष्यति इति पुटिन् असूचयत्. सौदी अरेबिया राष्ट्रस्य सान्निध्ये चर्चानुवर्तनम् अङ्गीकरोति. ब्रिटनस्य तथा फ्रान्स् राष्ट्रस्य च नेतृत्वे യുക്രൈൻ राष्ट्राय अनुवदित सेना साहाय्यस्य पृष्ठभूमिकायामासीत् पुटिनस्य एषः निर्देशः. सांस्कृतिक संस्था भारत भारत्याः वार्षिकाघोषः पारिवारिकसङ्गमः च हैदराबादस्थाने प्रचलितमासीत्. तेलङ्गाना राज्यपालः जिष्णुदेववर्मा कार्यक्रमे मुख्य अतिथिः आसीत्. भारत भारती राष्ट्रीय कार्यदर्शी विनय पत्राळे इत्यस्य अध्यक्षतायां प्रवृत्ते कार्यक्रमे डॉ वी रामकुमार बी श्रीनिवास अतिथि आस्ताम्. इतरदेशात् हैदराबाद देशे वसितानां प्रवासिजनानां संस्था भवति भारत भारती. भारत भारती केरला प्रभारी एम् राधाकृष्णन्, हरिकुमार, डॉ मीनाक्षी पद्मनाभन्, कनककुमार च कार्यक्रमाय नेतृत्वं वहन्ति स्म. कुम्भमेला पर्वाचरणे महामण्डलेश्वर इति नाम्नि अवरोधित स्वामी आनन्दवनाय स्वीकार वेदिकां निषिध्य कोच्चि देवस्वं विभागः. महामण्डलेश्वर आचारपदप्रापणात् परं स्वामी आनन्दवनाय आदरं दातुं निश्चितमासीत्. त्रिशूरस्थ स्वागतसत्कारः वडक्नाथमन्दिरस्य श्रीमूलस्थाने सायङ्काले आचरितुं निश्चितमासीत्. कार्यक्रमः प्रथमं विशेषण आचरणाय अनुमतिं दत्तमासीत्. पश्चात् अनुमतिं निषिद्धवन्तः. विषये अस्मिन् प्रतिषेधाचरणे सन्ति हैन्दवसंस्थाः. बहिराकाशयात्रिका सुनिता विलियम्स् भारतम् आगमिष्यति इति बान्धवाः. सुनितायाः भारतसन्दर्शनं प्रधानमन्त्रिणः क्षणानुसारं भवति. बहिराकाशात् प्रत्यागतात् पश्चात् पारिवारिकैः साकं भारतसन्दर्शनं निश्चिनोति स्म सुनिता इति बन्धु फाल्गुनी पाण्डा अवदत्. गतदिने प्रधानमन्त्री सुनितां भारतं प्रति स्वागतीकृतमासीत्. सुनितां द्रष्टुं महत् आकाङ्क्षायां भवति इति प्रधानमन्त्री पत्रे लिखितमासीत्. प्रधानमन्त्री मार्च 1 दिनाङ्के लिखितपत्रं केन्द्रमन्त्री जितेन्द्रसिंह एव एक्स् द्वारा दर्शितम्. राष्ट्रान्तर बहिराकाश निलयात् सुरक्षितरीत्या भारतमागत सुनिता विलियम्स् वर्याय परं सङ्घाङ्गानां कृते च अनुमोदनमुक्त्वा ISR चेर्मान् वी नारायणन्. बहिराकाश पर्यवेक्षणे प्रतिबद्धतायाः प्रामाणिकता भवति घटना इयमिति ISRO चेर्मान् वी नारायणजी एक्स् मध्ये अलिखित्. नासायै स्पेस् एक्स् विभागाय तथा अमेरिका राष्ट्राय च आशंसां सूचितुं निमेषो अयं व्ययीकरोति इति वी नारायणजी सामाजिकमाध्यमे अलिखत्.
नागपुरे खुरान् ज्वालितमिति व्याजवार्तांशप्रसारणे तीव्र इस्लामिक विभागोपरि न्यायविचारणां पञ्जीकृतमस्ति फड्नाविस् सर्वकारः। औरङ्गसेबस्य शवकुटीरं नाशनीयमिति वार्तांशान् उन्नीय एव खुरान् ज्वालितमिति व्याजवार्तांशस्य प्रसारणं सञ्जातमासीत्। घटनासम्बन्धि 65 अपराधकानाम् उपरि न्यायबन्धनं कृतं भवति। नगरीयं दश रक्षिपुरुषकेन्द्रे कर्फ्यू अधुनापि अनुवर्तते। प्रतिषेधाचरणम् आसूत्रितं भवति इति मुख्यमन्त्री देवेन्द्र फड्नाविस् अवोचत्। वार्ता संस्कृतमत्र सम्बध्यते। अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम tv.com सन्दृश्यतां। शुभं भूयात्।